तर रोज आहे ना मी टाकते, वेस्ट नाही करत. हे बघा इतकी गोंड्याची फुलं निघाली. अजून सुद्धा एक्सपायर झालेलं विनेगर आहे. आता म्हणजे फेक पण आमचे लय भारी आहेत बाबा. एक व्हिडिओ क्लिप शूट कसं वाटतं, आवडत नाही औषध खायला. का आलं, धूर झाला. शेड आलेत डॅममध्ये लोळून, पूर्ण लाल होऊन आले होते. त्यांना आता मग अशी पुसून काढलं कुणालच्या बाबांनी. आमच्याकडे आता लाकडं तोडायचं काम चाललं इथे. कुणाला चूल फुकते. झालं. ए पोऱ्या, कुठं जातोस? दादा बरोबर बस ते गपचूप. किती फोडली लाकडं? आता घेतली, सुरुवात केली, तोडला लाकूड 2 भाग नको करायला, मोठं लाकूड. हे काल आणलेले आहेत ना. चला कसली. चला आता वाघ्याला सोडलंय बघा. शेरू तर टर्न झालाय मगाशीच. एक पाणी तापलं, म्हणजे एकाचं पाणी तापलं, अजून बाकी आहे आमचं. काय आहे, थंडीतनं पाणीसुद्धा लवकर तापत नाही हो, खूप वेळ जातो पाणी तापायला पण. आग व्यवस्थित असेल ना तरी पण, आणि जास्त तापवावं लागतं, अगदी उकळतं करावं लागतं, तेव्हा ते पाणी जरा घेऊसं वाटतं. नाहीतर बादलीमध्ये ओतलं की सगळं थंडगार पडून जाते. आता हलकं हलकं ऊन आलं आहे म्हणून बरं वाटतंय. हे बघा, हे डाळ तांदूळ धुतलं आणि त्याचं पाणी जरा रोपांना घालते, फुलझाडांना, म्हणजे कोणत्या पण ह्याला चालून जातं, चांगलं असतं ते पाणी. हे खताचं काम करतं, खताचं. असं रोज आहे ना मी टाकते, वेस्ट नाही करत. रोज वेगळ्या वेगळ्या रोपानं द्यायचं. हे बघा, हे वाघ्या शेरूचं ब्लँकेट खराब झालं आहे, ते धुवायचं आहे. तर जरा भिजत घालते बादलीमध्ये. रात्रीला हवं ना सुकायला. आत्ता लगेच मी धुवावं लागेल लवकर, नाही तर रात्री सुकणार नाही. मग थंडीतनं गरज भासते ब्लँकेटची. त्यांच्या आहेत पण दुसऱ्या, पण ते चादरी आहेत ना, ह्याच्यामध्ये जरा थंडी लागत नाही ना. चल इकडे ये, चल चल घरात, चल इकडे भेटकू नको, चल. तो आता घरात पण जाणार नाही, तो शेरू परत हे करतो ना. बघा दादा, उन्हात जाऊन बस जा वाघ्या, जा उन्हात बस, इथं नको थंड व्हायला बसू, इथे गारलंय. कुकरची शिट्टी झाली, बसला इथे टेकून. मग हे झोपला होता इथेच ह्या गारठ्यातच. ते असे खेळतात ना, धावून धावून येतात ना, आणि मग त्यांना गरमी होते मग. आणि मग गरमी झाली का असे मग ते जाऊन त्या मातीत पण बसतात कधी कधी. थंड मातीमध्ये जिथं ओलावा असतो तिथे जाऊन बसतो. हा जास्त करून शेरू नाही. वाकटी वाकटी, वाकटीला आमच्या थंडावा पाहिजे. तर कुकर झालं बाबू, त्यांचंच जेवण बनवायला ठेवलंय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आपलं घरातलं रुटीन बघा चालू झालेलं आहे. एक मिनटं, टोप आहे ना, पाणी घालताना तिथंच राहिलं होतं. चप्पल माझी इथे राहिली, 10 वेळा चप्पल काढावी लागते. घरातली चप्पल वेगळी, बाहेरची चप्पल वेगळी, पण घरातली चप्पल घालावीच लागते. नंतर ह्या थंड लादीवरती ना हातपाय आपले सगळे थंड पडून जातात. जरा इथे बसते, जरा ऊन खात बसते, बरं वाटतं उन्हामध्ये. मगाशी म्हणजे सकाळी जे कोवळं ऊन आलं ना, तेव्हा तिकडे मागच्या पडीमध्ये जाऊन बसलं होतं आपल्या फणसाच्या इथे. आणि आता हे जे कोवळं ऊन नाही आहे, हे जरा कडक ऊन आहे, पण असं उन्हामध्ये बसलं ना की खूप असं बरं वाटतं. आता ना मी फ्रीज आहे ना बंद केलेलं आहे. फ्रीज जरा साफ करायचं आहे. सकाळी काहीतरी 5:30-5च्या दरम्यान काहीतरी लाईट गेली होती आणि नव्हती, म्हणजे 2-3 तास लाईट नव्हती. तर म्हटलं चला लाईट गेलेली आहे तर फ्रीज साफ करून घेते. आता मगाशी पण गेली होती, म्हणजे 2दा येऊन जाऊन सारखं चाललं होतं. आणि बरेच दिवस झाले फ्रीज साफ पण केलेलं नाही आहे. सगळं जरा अस्ताव्यस्त झालेलं आहे फ्रीजच्या आतमधलं, त्याच्यामुळे बंदच केलं. म्हटलं आज होऊन जाईल, क्लिनिंग होऊन जाईल. आणि फारसं असं काही घरातलं काम नाही आहे ना, त्याच्यामुळे म्हटलं होऊन जाईल, करून घेऊया. चला मी जाते. जरा कुकर बिकर लावलं आहे, थोडंसं किचनचं नंतर नाश्ता बनवून घेते, कारण कुणाला तर ऑफिस चालू होईल ना, त्याच्यामुळे. तर बघा आंघोळीला गेलं आहे. हे बघा, हे संध्याकाळसाठी भिजवलेत चणे. त्याला आवडते कुणाला चण्याची भाजी, आणि त्याला आता सर्दी पण झाली ना, सर्दीतनं चांगले असतात चणे. तर झाकून ठेवते.
हे बघा इतकी गोंड्याची फुलं निघाली, अजून पण भरपूर आहेत पण ती फुललेली नाही आहेत ना, त्याच्यामुळे जितकी फुललेली होती ना तितकीच मी आता काढून घेतली. ही बघा, आणि ही लाल मटाची भाजी काढली, ती आता मला करायची नाश्त्यामध्ये, आणि ह्याची रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे. चलो, गाडीतलं काम झालं. आता हा ब्लँकेट बघा धुतलेला तो काढून घेतो, आणि ब्लँकेट बघा हा चावला आहे, वाघ्या शिरूची कामं आहेत ती. सुकला पण, मी म्हटलं सुकतोय की नाही, त्याच्यामुळे सकाळी घाईघाई करत आहे ना धुवून घेतला. आणि आता झाले संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे मला असं वाटतं की 4-4:15 झाले असतील. अजून बऱ्यापैकी ऊन आहे. ती पण बघा तिथे एक चादर सुकते, ती पण मला काढून घ्यायची. कुणालचे बाबा झोपले होते ना, त्यांना म्हटलं सकाळ झाली काय, उठलेत आता, आवाज येतोय. आत्ता मी जाणार आहे फ्रीज साफ करायला. सकाळी विचार केला की नको सकाळी सकाळी, कारण इतकी कामाची गडबड असते सकाळच्या वेळेस, आपण असं एक्स्ट्राचं काम काढलं ना होतच नाही. त्याच्यामुळे म्हटलं राहू दे, संध्याकाळच्या वेळेस म्हटलं आरामात करूया. मग सगळं काम करून घेतलं. आता माझं एडिटिंग पण करून झालेलं आहे, त्याच्यामुळे आता मी फ्रीज साफ करायला घेतलं ना, 1-2 तास बघा आरामात जातात. 2 तास तर जातातच फ्रीज साफ करायला. त्याच्यामुळे म्हटलं निवांत सगळं करूया. आता जाते. चला, हे बघा, अरे चादर पडली, सुकलं ते बरं झालं. चला जाऊया. माझे चंटे झोपलेत, सगळे आराम करतात दुपारच्या वेळेस. आता ना पटाटा फ्रीज साफ करून घेते, म्हणजे रिकामी करून घेते अगोदर. आणि मी काय असं फारसं असं काय लावत नाही. ते बघा क्लीनर वगैरे बघा मिळतं ना, क्लिनिंग करायचं असतं ना. मागे कुणाला म्हणाले होते बघ रे जरा ऑनलाईन मिळतं का, त्याच्याने कसं पटापट होतं ना. पण इथे आमच्याकडे इथे मग ते काय होतं, आपण बघा एखादी वस्तू मागवली ना ऑनलाईन का, ती घ्यायला आम्हाला त्या अर्ध्या वाटेवरती जावं लागतं. आणि कधी कधी वस्तू खराब असेल किंवा काय असेल ना, तर एक्सचेंज वगैरे होत नाही, रिटर्न होत नाही. त्याच्यामुळे मग भीती वाटते. ते मी मागे बघितलं होतं काहीतरी चांगलं असं मिळतं क्लिनिंग करायचं, म्हणजे सोपं जातं ना. तर जाऊ दे, आपण घरगुती आहे तेच वापरूया. तर मी कशा पद्धतीने फ्रीज साफ करते हे तुम्हाला मी दाखवते, म्हणजे मी काय वापरते ना ते दाखवते. आपलं घरचं सगळं साधं सिंपल. तर आज अचानकच मी हा फ्रीज की नाही साफ करायला घेतलेला आहे. म्हणजे खूप खराब तर झालाच होता, पण असं प्लॅनिंगवर असं काहीच नव्हतं केलं की आज करायचं आहे. अचानकच सगळं ठरलं आणि मग आता बघा रिकामी करायला घेतलेलं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगते मी, म्हणजे जितक्या पण डाळी, कडधान्य, रवा वगैरे असतं सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे भाजी मी फ्रीजमध्ये ठेवत नाही, पण बाकीच्या ज्या इतर सगळ्या वस्तू असतात ना, त्या सगळ्या मी फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. त्याच्यामुळे काय होतं की म्हणजे बघा मी डीमार्टमधनं सगळं सामान भरते एकदम, एक 3 ते 4 महिन्याचं. त्याच्यामुळे डाळी, कडधान्य वगैरे मी जास्त भरते, रवा वगैरे. आणि त्याच्यामुळे स्टोअर करून मी असं फ्रीजमध्ये ठेवते ना, तर खराब होत नाही मग. आणि जर का बाहेर ठेवलं तर खराब होण्याची बघा भीती असते. या भीतीपायीच मी सगळं फ्रीजमध्ये करून ठेवते. आता तुम्हाला खाली बघा, तुम्हाला भाजीचा खण वगैरे दिसतो ना, त्यात पण सगळं कडधान्य वगैरे की नाही भरलेलं आहे, डाळी आणि कडधान्य. परत पिठं असतात ना, चण्याचं पीठ आहे, रवा आहे किंवा कुळथाचं पीठ वगैरे बघा आहे ना, ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवून देते. त्याच्यामुळे मनामध्ये म्हणतात ना एक समाधान असतं की नाही, आपलं तर जे सामान भरलेलं आहे ना ते अजिबात खराब होत नाही, आणि नाहीच खराब होत, अगदी चांगलं राहतं, खूप छान राहतं. क्लिनिंगचं काय त्याला म्हणतात, क्लिनिंग लिक्विड तयार करायला घेते मी. हा बघा, खायचा सोडा घेतला आहे, त्यात हा शॅम्पू घालते, 1 रुपयावाला शॅम्पू, घरगुती, आपलं घरगुती, स्वस्त आणि मस्त. त्याच्यानंतर विनेगर असतं ना ते घेतलेलं आहे मी, ते सुद्धा एक्सपायर झालेलं विनेगर आहे. आता म्हणजे फेकायचं नाही, तर हे बघा वापरता येतं असं. आणि हा काथ्या, ते आपलं हे काय त्याला म्हणतात, पारोशीचा काथ्या आहे तो. तर तो काथ्या असं ना भांडी बिणी घासायला पण छान असा उपयोगी पडतो. परत आंघोळीसाठी वगैरे पण स्किनला आपल्या खूप चांगलं असतं ते. तर अशा पद्धतीने त्या काथ्याचा आपण वापर करूया. हे झालं तयार. आता हे आपण फ्रीजला लावून घ्यायचं. गुरं आली, गुरं. एकीकडे चहासुद्धा ठेवलेला आहे, आणि चहा पीत आता हे आपल्याला काम करायचं आहे. भांडीनं बाहेर नेऊन ठेवली मागच्या साईडला पडीमध्ये. आता हे फक्त जरा असं लावून घेते. लावायचं हे जे आहे ना, काय त्याला म्हणतात, लिक्विड आपण तयार केलं ना, हे लावायचं आणि अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचं. आणि त्याच्यानंतर मग स्वच्छ असं पुसून घ्यायचं. छान क्लीन होतं. जुगाडवाला आहे, काय करणार. तर काही पण क्लिनिंग करायचं असेल तर अशा पद्धतीने मी लिक्विड तयार करते. आणि कोणती पण वस्तू असू दे,
खूप छान प्रकारे की नाही स्वच्छ होऊन जाते. तर इथे मी संपूर्ण फ्रीजला आता हे लिक्विड लावून घेतलं आणि अर्धा पाऊण तास ठेवून देणार. त्याच्यानंतर कुणाच्या बाबांनी फ्रीजची म्हणजे मागची बाजू जी बघा असते ना वायर वगैरे, ते सगळं ना साफ करायला सुरुवात केली. कारण ती बाजू पण साफ करणं खूप गरजेचं असतं. कारण मागच्या बाजूला जाळे वगैरे आणि आतल्या साईडला वायरिंगचं वगैरे बघा असतं. तिथे एक टप पण असतो. त्या टपामध्ये पाणी वगैरे बघा कधी कधी पडतं सुद्धा. त्याच्यामुळे तो टपसुद्धा ना आम्ही म्हणजे क्लीन करून घेतेच ज्यावेळेस फ्रीज क्लिनिंग असतं ना तेव्हा. म्हणजे पुढची बाजू जशी महत्त्वाची आहे आणि तशी मागची बाजू पण म्हणजे महत्त्वाची आहे साफ करणं. पूर्ण फ्रीज आहे ना सरकवून घेतला होता पुढच्या साईडला. कॅमेरा पण आमचे लय भारी आहे बाबा. एक व्हिडिओ क्लिप शूट करा सांगितली ना, एक बसून म्हणजे काय तिकडं आता ही फुलं वगैरे परफेक्ट येत आहेत. होय काय असं आहे काय? असं आहे मग. चल कॅमेरामॅन भारी आहेत ना आमची. डीप क्लिनिंग फ्रीजची. दाखवते भांडं. हे भांडं खोलून चांगलं स्वच्छ केलं. कुणालच्या बाबांनी साफ केलं ते. ह्याच्या मागे पण सगळं क्लीन करायचं असं, कारण जाळे बिळे लागतात ना. भरपूर घाण होती काय. आता हे फिटिंग करायचं परत. पण त्यांना म्हटलं पुसायच्या आधी ते लावून घ्या, परत डाग नको बसायला. ते पाणी वगैरे गळतं ना, ते ह्याच्यामध्ये ह्या भांड्यामध्ये जमा होतं ना फ्रीजचं. आता स्क्रू लावून घेतले की झालं. हे अजून काढायचं बाकी आहे वरचं. धूळ बघा किती त्याच्यावरती. ते आता मी काढणार नाही, उद्या काढीन आणि ते साफ करून घेईन. म्हणजे धुवून. लाईट हवे. एडिटिंग करता करता आता पुसून घेऊया फ्रीज. हा बघा, हा कपडा घेतलाय मी. ह्या कपड्याने ना फ्रीज वगैरे छान पुसून होतो. याला मायक्रो फायबरचा कपडा म्हणतात ना कुणाल. हा जो कपडा आहे आपण वापरतो ह्याला काय मायक्रो फायबर म्हणतात ना. हे मला पण माहीत नव्हतं. हे मला माझ्या लेकाने सांगितलं की ह्याच्याने पुसायचं म्हणजे क्लिनिंग करताना ते धागे दोरे बघा असतात ना, ते काही फ्रीजमध्ये चिकटून राहत नाही. तुम्हाला अजून काय वेगळं माहीत असेल तर तुम्ही पण मला सांगू शकता. म्हणजे अजून एक नवीन माहिती मला मिळेल ना. चला आता पुसून घेऊया फटाफट. किती घाण होता बाप रे झालेला. झालं फ्रीज डे आमचा आज. फ्रीज डे आहे, फ्रीज डे. आणि हा बघा फायनली माझा फ्रीज छान असा क्लीन करून झालेला आहे. बघा किती स्वच्छ झालेलं आहे. त्याच्या आतमध्ये आता फक्त ते मॅट ना ठेवायच्या बाकी आहेत. त्या मॅट अजून ओल्या आहेत, तुम्हाला मी दाखवते. ह्या बघा, ह्या धुतल्यात ना, अजून साधारण मला ओलसर वाटतात. त्याच्यामुळे थोडा वेळ जरा थांबावं लागेल मला. तोपर्यंत म्हटलं बाहेरचं काम करूया. बाहेर बघूया काय चाललंय. चंटे पंटे बघा आमचे चंटे पंटे. ए चंटू पंटू, त्यांचा संध्याकाळचा राऊंड बाकी आहे. जायचंय ना बाहेर. थांब जरा, अजून टाईम आहे. बोलले का लगेच उठायचं. सगळं समजतं बरोबर. हां, दुपारी गेलेलंस ना बाबा बरोबर रानात लाकडं आणायला गेलेलंस ना. झालं पाणी घालून झालं. चला आता इथे जरा आहे ना, हे जरा झाडायचं आहे, झाडून घेते जरा. साधारण जरा ओलसर आहे ना, जरा म्हटलं सुकू दे, नंतर सामान ठेवते. दमाने झालं ना. हो दे, संपू दे. काम करत राहायचं काम. आज सकाळी की नाही मला जाम कंटाळा आला काम करायचा. थांब शेरू बघा नाटक करतो. कधी कधी असं वाटतं ना की नको काय ते सारखं करत राहायचं काम. त्याच्यामुळे मी ठेवलं तसंच. म्हटलं राहू देत, संध्याकाळच्या वेळेस म्हटलं फ्रीज वगैरे साफ करून घेईन. म्हणजे असं कंटाळा आला का ठेवून द्यायचं आणि मग करायचं. समोर सूर्य बघा छान आहे, तुम्हाला मी दाखवते काय मस्त दिसते बघा. फोन तिरपा केला ना तेव्हा दिसतंय ते, आता काळोख होतो. हे बघा किती छान दिसतं ना संध्याकाळचं. हे बघा असं केलं ना. कोणाला शेरूला ना, नाही त्याला मी बोलली ना चल जायचं म्हणून बाहेर, लगेच उभा राहिला. बसलेला होता तो. फ्रीज क्लीन करून झाल्यानंतर किचन पण थोडंसं माझं आवरायचं बाकी होतं, ते मी करून घेतलं. ही बघा, ही भांडी मी आत्ता घासलेली आहेत. आणि आता चहावारी पिऊन झाला. आता रात्रीच्या जेवणाची तयारी. तर रात्रीच्या जेवणामध्ये आता ही चण्याची भाजी करते पटकन. कांदा वगैरे बघा चिरून ठेवलं आहे. तर बघा कुणाला कसा खोकतोय बघा.
ह्यात वाटप आहे कांदा खोबऱ्याचं. आता वाटप तयार आहे म्हणून फटाफट होऊन जाईल. आणि ते आलं लसूण सगळं रेडी करून ठेवले. तर चला आता मी रात्रीच्या जेवणाला किती सुरुवात करते. थोडीशी तयारी मी करून ठेवलेली आहे. सगळ्या आधी कुणाला आता औषध देते. म्हणजे सकाळी दिवसातनं 2दा देते त्याला सर्दीचं औषध. आता आहे बऱ्यापैकी त्याला फरक पडलेला आहे घरगुती उपचाराने. आम्ही जास्त करून बाहेरचं औषध वगैरे खायला मागत नाही. मी सुद्धा आणि कुणालसुद्धा आम्ही दोघं पण सेम टू सेम आहोत. त्याच्यामुळे माझं जरी दुखलं खुपलं असेल ना तर म्हणजे घरगुती उपाय मी जास्त करून बघते. तर आत्ता कुठंतरी मनात विचार चालू आहेत की 1-2 दिवसामध्ये डॉक्टरकडे फेरी मारायची. 2 दिवस झाले जायचे पण राहून जाते. इथे म्हणजे काय होतं, डॉक्टरकडे जायचं म्हटलं ना की पूर्ण दिवस जातो. म्हणजे सकाळी समजा आपण गेलो ना की येईपर्यंत 3-4 तास जातात आणि आल्यानंतर मग इतकी गडबड होते, सगळं विस्कळीत होऊन जातं. त्याच्यामुळे जरा राहिलं आहे माझं. पण लवकरात लवकर ना मी जाणार आहे, कारण आता ही जी थंडी वाढत चालली ना त्याच्यामुळे खूप त्रास व्हायला की नाही सुरुवात झालेली आहे. आता मी कालपासनं ते कॅल्शियमच्या गोळ्या वगैरे ना चालू केलेल्या आहेत. म्हणजे डॉक्टरांनी मला लिहून दिल्या होत्या. मध्यंतरी ना मी खाल्ल्या होत्या आणि त्याच्यानंतर पुन्हा स्टॉप केलेल्या, कारण औषधं खायचं म्हटलं की मला आवडत नाही. त्याच्यामुळे स्टॉप केलं होतं. आता म्हटलं पुन्हा त्या कॅल्शियमच्या गोळ्या चालू करायलाच पाहिजेत. ह्या औषधावर खाल्लं की मला मग एकदम कसं वाटतं, आवडत नाही औषध खायला. त्याच्यामुळे मी थोडंसं टाळाटाळ करते. पण आत्ता असं कुठंतरी वाटू लागलेलं आहे की जायला पाहिजे डॉक्टरकडे, कारण ह्या वर्षी ही जी थंडी आहे ना त्या थंडीमुळे ना खूप असा त्रास होते कुणालच्या वारा पण आणि मला पण. म्हणजे आम्ही गावी आल्यापासनं म्हणजे इथे शिफ्ट झाल्यापासनं हे पहिलं वर्ष आहे की इतकी थंडी पडलेली आहे. आता इतक्या वर्षामध्ये कधीच इतकी थंडी आम्ही इथे आमच्या इथे तरी नव्हतीच. त्याच्यामुळे आम्हाला काही जाणवलं नाही. पण आत्ता ह्या वर्षी बाबा इतकं ना बापरे, जसा पाऊस तशी थंडी पण पडलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी थोडासा की नाही त्रास आपल्याला होतो आहे. तर दुर्लक्ष करून की नाही चालणार नाही. त्या कॅल्शियमच्या वगैरे गोळ्या घ्यायच्या चालू पुन्हा करायच्यात, पण डॉक्टरांच्या सल्ल्याने. तर चला मग ताईनो, व्हिडिओ आता रेसिपी शेअर करायची होती पण मला असं वाटलं की नको, आता मी जाम थकल्यावर की मला वाटते. हा फ्रीज साफ करता 2-3 तास गेलेले आहेत. इतका तो फ्रीज घाण झाला होता, बापरे, जाळे वगैरे इतके लागले होते मागच्या साईडनी. आता व्हिडिओमध्ये दाखवताना काय सगळं दाखवू शकत नाही आपण, पण खूप असा फ्रीजने घाण झाला होता. पण झालं आहे बघा, फायनली सगळं झालेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. नवीन असाल चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा. आपले शॉर्ट व्हिडिओ 10 वाजता आपल्या चॅनलवर येतात आणि लॉंग व्हिडिओ रात्री बरोबर 9 वाजता येतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी पहा आणि तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा सांगा आपले साधे सिंपल व्हिडिओ. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.